नमस्कार, मी संगीता भांडवले। आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत दीपावली फराळाची पूर्वतयारी म्हणून अनारसेची पिठं। गुळाचे अनारसे आणि साखरेचे अनारसे तयार करण्यापूर्वी हे अशा प्रकारची पिठं आपण बनवून ठेवू शकतो। अगदी हे तयार पीठ तुम्ही 3 ते 4 महिने आरामामध्ये वापरू शकता। अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आहे, कारण अनारसे म्हटलं की थोडीशी वेळ खाऊ प्रक्रिया आहे। मग अशा पद्धतीने जर आपण पूर्वतयारी म्हणून पिठं तयार करून ठेवली तर ऐनवेळी आपल्याला त्या पिठामध्ये 1 चमचा दूध किंवा 1 चमचा साजूक तूप घालून ते पीठ मळून लगेच अनारसे तयार करायला येतात। तर या ठिकाणी मी अर्धा किलो साधा आणि जाडा तांदूळ, रेशनचा तांदूळ असेल तर फारच उत्तम, तो असा 3 दिवस भिजत घातलेला आहे आणि दररोज याचं पाणी काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी 2 वेगवेगळ्या भांड्यामध्ये अर्धा किलो तांदूळ या ठिकाणी भिजत घातलेला आहे। तर 3 दिवसामध्ये हा तांदूळ छान असा भिजतो। म्हणजे बघा, हातावर असं कुस्करला तर त्याचे असे तुकडे होतात, म्हणजे तो छान भिजलेला आहे। 3 दिवस ठेवा किंवा तुम्ही 3 दिवस पूर्ण ठेवून चौथ्या दिवशी असा जाळीवर निथळवून घ्या। तर जाळीवर हा तांदूळ काढल्यानंतर यातील सर्व पाणी खालच्या भांड्यामध्ये येईल। जाळीवर तांदूळ काढल्यानंतर थोडासा हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। रोजच्या रोज तर आपण याचं पाणी बदलत होतो, परंतु त्याचा आंबूस वास येऊ नये म्हणून पुन्हा स्वच्छ पाणी घालून असं छान निथळून घ्यायचं आहे। आता बऱ्यापैकी चाळणीवर हा तांदूळ निथळलेला आहे, तुम्ही पाहू शकता। यातलं पाणी कमी झालं। अगदी 3 ते 4 मिनिटे हा तांदूळ जाळीवर ठेवल्यानंतर यातलं पाणी सर्व असं खालच्या भांड्यामध्ये येतं। मग याला आपण सुती कापडावर पसरवून घेऊयात। बघा, तांदूळ बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे, हाताला सुद्धा तो असा लागतो आहे। आता सुती कापडावर हा पसरवून घ्यायचा आहे। अगदी याला फॅन देखील लावायचं नाही किंवा याला कडकडीत उन्हात वाळवायचं नाही आणि आपल्याला हा तांदूळ फार देखील वाळवायचा नाही। अगदी त्यातलं पाणी सुकेपर्यंतच हा तांदूळ आपल्याला थोडासा पसरवून घ्यायचा आहे। फॅन लावलं की हा तांदूळ वाळण्याची शक्यता असते, म्हणून तुम्ही या ठिकाणी फॅन देखील लावू नका। साधारण रूमच्या तापमानामध्येच हा तांदूळ छान असा सुकतो। एक 5 ते 10 मिनिटांनंतर थोडासा तांदूळ हाताला असा चिकटतो का ते पाहायचं, कारण पूर्ण असं वाळू द्यायचं नाही। थोडा जर हाताला चिकटायला लागला तर लगेच हा तांदूळ आपण जमा करून घ्यायचा आणि थोडा थोडा करून हा तांदूळ मिक्सरमध्ये छान असा दळून घ्यायचा। बघा, या ठिकाणी जर तांदूळ ओलसर असेल तर पीठ आपलं अतिशय मऊ आणि छान होतं। थोडा जरी तांदूळ वाळला तरी अगदी रव्यासारखं पीठ होतं, मग त्याचे अनारसे छान येत नाहीत। अगदी मऊसूत अशा प्रकारचं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे। पुन्हा एक महत्त्वाची टिप्स या ठिकाणी सांगायची आहे की अनारसेचं पीठ करत असताना पिठाची चाळणी न वापरता मैद्याची चाळणी वापरायची आहे। कारण त्यामुळे काय होतं की अनारसेचं पीठ अत्यंत बारीक असल्यामुळे आपले अनारसे छान आणि कुरकुरीत आणि जाळीदार होतात। अनारसेचं पीठ जर थोडंसं मोठं असेल तर आपले अनारसे असे कडक होतात आणि थोडंसं ओलसर असल्यामुळं अगदी छान हे दळून येतं। ओलसर असल्यामुळे दळायला जरी सोपं असलं तरी चाळताना थोडासा त्रास होतो। तर अधूनमधून त्यामध्ये चमचा किंवा असं हाताने करून पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे। तांदूळ खूप छान पद्धतीनं आणि मला पाहिजे त्या पद्धतीनं वाळलेले आहेत, म्हणून पीठ आपलं लगेचच तयार झालेलं आहे। आता राहिलेला जाड भाग थोडासा काढून घ्यायचा आणि दुसऱ्यांदा हे पीठ असं छान चाळून घ्यायचं। तांदूळाचा दुसरा भाग मिक्सरमध्ये वाटून घेत असताना हे वर राहिलेलं आवरण आणि दुसरा तांदूळ छान असं चाळून घ्यायचा। या ठिकाणी आपलं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता सुरुवातीलाच आपण तांदूळ मोजून भिजत घातला होता, म्हणजेच अर्धा किलो तांदूळ असेल तर 400 ग्रॅम साखर आपल्याला घालायची आहे। आणि तुमच्या ते जर माप लक्षात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं वाटीनं पीठ मोजून घेऊ शकता। वाटी असेल किंवा कप असेल, कुठल्याही एका भांड्यानं त्याचं माप असं करून हे पीठ तुम्ही मोजून घ्या। मी या ठिकाणी
तांदूळ तर मोजूनच घेतला होता, परंतु पीठ देखील तुम्हाला मोजून दाखवत आहे. कारण अनारसा करत असताना अगदी योग्य प्रमाणामध्ये जर साखर किंवा गोड पडला तर अनारसे आपले कधीही बिघडत नाहीत. या ठिकाणी बघा, ही 1 वाटी आपण या ठिकाणीच बाजूला काढून घेतलेली आहे. दुसरं देखील पीठ किती राहिलेलं आहे त्या अंदाजाने मी या ठिकाणी घेतलेलं आहे. साधारणतः 2.5 वाट्या पीठ आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. बघा, कारण पीठ जर मोजून आपण घेतलं तर साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण आपल्याला योग्य असं घालता येईल. तर छान, या ठिकाणी बरोबर 2.5 वाट्या आपलं हे पीठ भरलेलं आहे. तर 2.5 वाट्या जर आपलं पीठ असेल तर या ठिकाणी 2 वाट्या किंवा 2.25 वाटी आपल्याला या ठिकाणी पिठी साखर घालायची आहे. या ठिकाणी मी 2 वाटी म्हणजे 1 पूर्ण वाटी आणि 1 सप्पट वाटी असं पीठ घातलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही पिठी साखर घालू शकता, परंतु जास्तीची पण नको, कारण त्यामुळे अनारसे तेलामध्ये विरघळतात. अगदी 2 वाट्या घालायचं आहे, मग तुम्ही 1.25 वाटी घाला किंवा 2 वाटी घाला. 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि पुन्हा हे पीठ आपण छान आता मिक्स करून घेणार आहोत. पीठ आपलं ओलसर आहे, त्यामध्ये साखर छान अशी मुरली जाते. असं चोळून चोळून पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पिठालाही साखर लागते. आता खूप सोपी पद्धत आहे आपली, की हे जे तयार झालेलं पीठ आहे तर तुम्ही अशाच पद्धतीनं हे तयार झालेलं पीठ असं चोळून चोळून असं हातावरती चोळून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे तयार झालेलं पीठ पुन्हा एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्हाला अनारसे करायचे असतील तेव्हा तुम्ही ह्यातलं थोडंसं पीठ बाजूला घ्या आणि त्याचे अनारसे बनवू शकता. आता मस्त असा मुटका किंवा गोळा जसं म्हणतो आपण तशा पद्धतीनं आपलं पीठ हे झालं पाहिजे. म्हणजे ओलसर पीठ असल्यामुळं यामध्ये साखर घातल्यानंतर अशा प्रकारचा गोळा होतो. किती छान पद्धतीनं आपलं पीठ तयार झालेलं आहे. अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. किती छान आपलं या ठिकाणी पीठ तयार झालेलं आहे, पाहू शकता. आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला किती दिवस हे पीठ स्टोअर करून ठेवायचं आहे तेवढे दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. साधारण 3 ते 4 महिने हे पीठ आरामामध्ये फ्रीजमध्ये राहू शकतं. बघा, मी या ठिकाणी मुद्दामच जास्तीचं पीठ या ठिकाणी तयार केलेलं आहे, कारण पुन्हा पुन्हा अनारसेचं पीठ तयार करणं थोडंसं झंझटीचं काम आहे. म्हणून या ठिकाणी मी एकदाच पीठ असं बनवून ठेवते आणि पाहिजे तेव्हा यातलं थोडंसं पीठ घेऊन अनारसे बनवते. तर आता या ठिकाणी हा डब्बा असा पूर्ण असं झाकून घेतलेला आहे. याच्यावरती तुम्ही फॉईल पेपर लावून नंतर झाकण लावलं तरी देखील चालेल. आता हा पिठाचा डब्बा मी बाजूला ठेवलेला आहे आणि हे जे राहिलेलं पीठ आहे त्याचे आता आपण छान असे अनारसे बनवूयात. आता लागलीच अनारसे बनवत असल्यामुळे या ठिकाणी 1 चमचा दूध मी या ठिकाणी घातलेलं आहे. तरी काळजी घ्यायची आहे, दूध घालताना ते जास्त होणार नाही याची काळजी घ्या, कारण या अनारसेच्या पिठामध्ये दूध जर जास्त प्रमाणामध्ये गेलं तर ते पीठ पातळ होतं आणि मग पातळ झालेलं पीठ पुन्हा घट्ट करण्यासाठी खूप असं प्रयत्न करावे लागतात किंवा मग त्या पातळ पिठाचे अनारसे तेलामध्ये विरघळतात. या ठिकाणी अगदी पहिल्यांदा अर्धा चमचा तुम्ही दूध घालणार असाल तर शक्यतो दूध घालण्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी 1 चमचा वनस्पती तूप किंवा 1 चमचा साजूक तूप घालावं. मी तर साजूक तुपापेक्षा वनस्पती तूप घालण्याला जास्त पसंती देते, कारण वनस्पती तूप जरी थोडंसं जास्त झालं आणि आपलं अनारसेचं पीठ पातळ झालं तर थोड्या वेळाने किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते घट्ट होतं, म्हणजेच पुन्हा आपलं अनारसेचं पीठ घट्ट होतं. परंतु मी अगदी 1 चमचा या ठिकाणी दूध घातल्यामुळे पीठ माझं परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे. पाहू शकता पीठ आपल्याला किती चमकत आहे, म्हणजे पिठाला चमक आलेली आहे, म्हणजे साखरेचं प्रमाण अगदी बरोबर आहे हे आपल्याला ओळखता येतं. पिठावरून देखील आपले अनारसे कसे होणार आहेत हे आपल्याला समजतं. अतिशय चमकदार आणि छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ मी 1 दिवस असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याचे अनारसे बनवायला घेणार आहे.
आता दुसऱ्या बाजूला मी दुसऱ्या भांड्यामध्ये जे तांदूळ भिजायला घातलेले होते त्याचं देखील पीठ करून घेतलेलं आहे, कारण आपण आता गुळाच्या अनारस्यांचं पीठ आपण तयार करून ठेवणार आहोत. तर हे पीठ साधारण 4 वाट्या भरलेलं आहे. छोट्या वाटीनं हे 4 वाट्या पीठ आहे, म्हणून आपण या ठिकाणी 3 वाट्या गूळ घालणार आहोत. म्हणजे 2 पूर्ण वाट्या आणि 1 सप्पट वाटी अशा प्रकारचा गूळ घालूयात. तुम्ही या ठिकाणी 4 वाट्या असेल तर 2 वाटी किंवा 2 वाटी आणि वरती अगदी 2 ते 3 चमचे अशा पद्धतीने देखील गूळ घालू शकता. म्हणजेच तुम्हाला जितपत गोड हवा आहे, परंतु 1:3 या प्रमाणातच आपल्याला कधीही अनारशाचं जे पीठ आहे त्यामध्ये साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. त्यापेक्षा अत्यंत कमी नको किंवा जास्त नको. कमी झालं तरी चालेल, पण जर जास्तीचं गूळ किंवा साखर झाली तर नक्कीच आपले ते अनारसे तेलामध्ये विरघळतात. ही अत्यंत महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा. आता हा जो गूळ आपण चिरून घातलेला आहे ते पीठ अगदी ओलसर असल्यामुळं ह्याला असं आपल्याला पुन्हा त्याला चोळून घ्यायचं आहे. गूळ आपण मिक्स केलेला आहे बघा. गूळ अशा पद्धतीने घ्यायचा आहे. सेंद्रिय गूळ मी या ठिकाणी वापरलेला आहे, कारण सेंद्रिय गूळ जर नसेल तर दुसरा गूळ थोडासा असा मऊसूत होण्याची शक्यता असते. आता याला जास्त चोळत न बसता आता आणखी एक महत्त्वाची टिप्स, साखरेच्या आपण पिठासाठी 1 चमचा दूध वापरलं होतं, तर ती चूक इथे करू नका. गुळाचे अनारसे करत असताना दूध न वापरता हे पीठ पुन्हा आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे, कारण मिक्सरमध्ये फिरवत असताना मिक्सर थोडासा गरम होतो आणि मिक्सर गरम झाल्यामुळं हे जो आपला गूळ आहे तो लगेच असा पातळ होतो. म्हणजे उष्णता लागली की गुळाचं थोडंसं पाणी होतं. तर आता बघा या ठिकाणी अगदी चिकट प्रमाणामध्ये असं हे पीठ तयार झालेलं आहे. तर घाबरू नका, हे आपण मिक्सरमधून काढल्यामुळं अशा पद्धतीनं चिकट झालेलं आहे. जरा वेळानं हे पीठ आळून येतं. म्हणजे आपण ह्याला 7 ते 8 तास असं झाकून ठेवणार आहोत, तेव्हा हे पीठ छान असं आळून येतं. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा रूमच्या साधारण वातावरणामध्ये देखील हे पीठ छान असं आळून येतं. परंतु यातील जे गुळाचा एखादा कण असेल तो देखील यामध्ये छान असा वितळलेला आहे, विरघळलेला आहे. पाहू शकता पीठ आपली अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. मध्यंतरी मी एक असाच शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आणि अशा पद्धतीचं हे सारण तयार झालं की मला एका मॅडमनी फोन केला की मॅडम आता हे पातळ पीठ झालेलं आहे, मग मी काय करायचं. मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, लगेच ते आळून येईल. त्यांचे अनारसे अगदी छान झाले होते. तर या अशा पद्धतीनं मी गुळाचं पीठ देखील स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि काही पीठ या ठिकाणी अनारसे करण्यासाठी ठेवलेलं आहे. दोन्ही पद्धतीचे अनारसे किंवा पीठ मी तुम्हाला दाखवलेली आहेत. दिवाळी फराळ असेल किंवा एरवीचा सण असेल तर अशा पद्धतीचे पीठ आपण अगोदरच करून ठेवू शकतो. पाहू शकता मी या ठिकाणी दोन्ही पद्धतीचे पीठ आणि तयार पीठ आणि अनारसे करण्यासाठी घेण्याची पीठ अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली आहेत. बघा हे गुळाचं जे आपलं पीठ आहे ते गुळाच्या अनारशाचं आणि हे साखरेच्या अनारशाचं कलरवरून आपल्याला लगेच लक्षात येतं. बघा हे साखरेच्या अनारशाचं जे पीठ आहे बघा, तयार पीठ आपलं दुसऱ्या दिवशी असं दिसतं. बघा किती छान आणि घट्ट असं चमकदार पीठ असं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही देखील या दिवाळीला अशा पद्धतीचे पीठ तयार करून ठेवा किंवा आपल्याकडे जे काही सणवार असतात त्यासाठी आपण अनारसे बनवतो, तर आठवडा अगोदर किंवा 1 महिना अगोदर आपण अशा पद्धतीचे पीठ बनवून ठेवू शकतो. तर बनवणार ना मग तुम्ही पण अशा पद्धतीची पीठ? आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सुंदर अशा प्रकारचे हे पीठ आपले तयार झालेले आहेत. जाळीदार अनारसे बनवण्यासाठी अशा पद्धतीनं पीठ तयार करून ठेवणं. बघा मी या ठिकाणी अशा पद्धतीनं 1 आठवडाभर अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे. आता यामधून आपण जाळीदार अनारसा बनतो आणि तो कसा बनतो याचा डेमो आम्ही लगेच दाखवलेला आहे. पाहू शकता लगेचच आपण करायला घेतल्यामुळं थोडेसे ते चिरण्याची शक्यता असते, तर काही हरकत नाही. त्याला असं बोटाच्या साह्यानं दाबून घ्यायचं. एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि खसखसवरती हा गोळा अगदी 2 बोटाने असं थापत जायचा. अनारशाची बाजू वर करून अशा पद्धतीनं आपण थोडंसं गरम तेलामध्ये याला सोडायचं आणि वरतून त्या खसखसवर आपल्याला तेल असं पसरवत जायचं आहे.
अनारसे कधीही दोन्ही बाजूने तळत नाहीत. अगदी नवशिके असतील किंवा पहिल्यांदा जरी तुम्ही अनारसे बनवत असाल तरी अतिशय कुरकुरीत आणि जाळीदार असा अनारसा बनतो. अत्यंत सोप्या पद्धतीनं व्हिडिओ सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये आणि कुठलीही स्टेप स्किप केलेली नाही. पाहू शकता जाळीदार अनारशाचा डेमो अगदी तुमच्या समोरच आहे. अगदी झारीची जाळी आणि अनारशाची जाळी ओळखता देखील येत नाही. कारण अनारसा कसा झाला हे ओळखायचं कसं, तर त्याच्यावरची जाळी. तर तुम्ही देखील या दिवाळीला अशा पद्धतीचे अनारसे बनवून खा. पुन्हा भेटूया. बाय बाय.